अंधभक्तांनो, आदरणीय फसवेंद्र फसवणीजींची महाराष्ट्रात अशी ओळख आहे की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं, स्वतःची राजकीय पोळी बाजवण्यासाठी सामाजिक दुफळी निर्माण करणं, समाजामध्ये भांडणं लावणं, जातीमध्ये भांडणं लावणं, धर्मामध्ये भांडणं लावणं, याच्यामध्ये त्यांचा हात कुणी धरू शकत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण दाखवतो. हे त्यांच्या चेल्या चपाट्यांना सांगतात की हिंदू धर्मावरती तुम्ही आक्रोश मोर्चे काढा, तुम्ही हिंदू धर्माच्या नावाखाली जनतेमध्ये असंतोष निर्माण करा, जनतेमध्ये चुकीची माहिती द्या आणि जनतेला महागाई, बेरोजगारी, शेतमालाचे पडलेले भाव आणि तेलाचे वाढलेले भाव, गॅसचे वाढलेले भाव, गॅसची टंचाई, ह्याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला आवाजच उठू देऊ नका. तुम्ही काय करा, जनतेला गुमराह करा, जनतेची फसवणूक करा, धर्माचं त्यांच्या डोक्यात विष पेरून. मी तुम्हाला दाखवतो आदरणीय मेवा भाऊ धर्माच्या रक्षणासाठी किती कट्टरपणे त्यांची भूमिका निभावतात ना. तुम्ही हा व्हिडिओ बघा. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? बोला उठे पानी आ गया, गाँव सभी खुल गया मेरा बेंगती, ये दिए गाँव क्या हुआ? हम लोग शेक करने आया थे. त्याच्यामध्ये मेवा भाऊ सोबत आदरणीय 52 कुळेजी हे सुद्धा धर्मासाठी खूप मोठं काम करताना दिसलेले आहेत. त्याच्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं, ज्या अंधभक्तांच्या वतीनं तुमचं हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. असं म्हणायची वेळ आता तुमच्यावरती आलेली आहे की काय, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. अरे लबाडांनो, तुम्हाला सत्तेत निवडून दिलंय जनतेचे कामं करण्यासाठी, ना की जनतेला येड्यात काढून जनतेची फसवणूक करण्यासाठी. जरा लाज वाटू द्या आणि जनतेपुढं महाराष्ट्रातली बेरोजगारी, महागाई ह्याच्यावरती कुठेतरी भूमिका मांडत चला.